Good morning. Welcome everyone to the lecture series on current electricity. In this today's lecture, we are going to discuss about the potentiometer. What is potentiometer? What is its working principle? For what purpose it is used? That we will discuss in this lecture. The word itself denotes that it must be the device which is used to measure the potential. ॲमीटर, आपण ॲमीटर कशासाठी वापरतो? करंट मेजरमेंटसाठी. ओके. थर्मोमीटर टेम्परेचर मेजरमेंटसाठी. त्याच पद्धतीनं आपण वेगवेगळे डिव्हाइसेस वापरले होते डिफरंट फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी. तर व्होल्ट हे युनिट आहे पोटेन्शियल डिफरन्सचं, व्होल्टेज म्हणतो आपण. नाऊ टू मेजर दॅट व्होल्टेज वी आर गोइंग टू यूज द व्होल्टमीटर and same way the potentiometer, right? Now potentiometer is a device which is used for the measuring potential difference between 2 points in a circuit. Voltmeter is a device used to measure potential difference between 2 points in a circuit. Potential difference means त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण विभवांतर. हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स व्ही. ते मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर वापरलं जातं. आयडियल व्होल्टमीटर म्हणजेच पोटेन्शियल मीटर आहे. अँड आयडियल व्होल्टमीटर विच डज नॉट चेंज द पोटेन्शियल डिफरन्स टू बी मेजर्ड. जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तेच मेजरमेंटमध्ये दाखवते. म्हणजे ॲक्च्युअल मेजरमेंट जे आहे तेच मेजरमेंटमध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स दिसत असेल तर त्याला आयडियल व्होल्टमीटर म्हणतो आपण किंवा आयडियल पोटेन्शियोमीटर म्हणतो. It should have the infinite resistance so that it does not draw any current. It should have infinite resistance so that it should not draw any current. Infinite resistance असलं पाहिजे. आयडियलच्या प्रॉपर्टीज बघा. एकतर it does not change the potential difference to be measured. It should have the infinite resistance. ह्या प्रॉपर्टीज बघा. It does not draw any current. त्याने करंट ड्रॉ केला नाही पाहिजे. आणि प्रॅक्टिकली ते व्होल्टमीटर कसं असलं पाहिजे? प्रॅक्टिकली अ व्होल्टमीटर कॅन नॉट बी डिझाईन टू हॅव ॲन इन्फायनाईट रेजिस्टन्स. पण व्होल्टमीटर प्रॅक्टिकली आपण असं डिझाईन करू शकत नाही की ज्याचा रेजिस्टन्स किती आहे? इन्फायनाईट रेजिस्टन्स आहे. ओके. फायनाईट रेजिस्टन्स म्हणजे कमी, पण इन्फायनाईट रेजिस्टन्स मीन्स हाय रेजिस्टन्स. सो वी कॅनॉट डिझाईन सच अ डिव्हाइस प्रॅक्टिकली. पण पाहिजे ते इन्फायनाईट रेजिस्टन्स असला म्हणजे करंट ड्रॉ करणार नाही तो, आणि ॲक्च्युअल मेजरमेंट जे आहे पोटेन्शियल डिफरन्स ते होईल. पोटेन्शियोमीटर इज वन सच अ डिव्हाइस विच डज नॉट ड्रॉ एनी करंट. पोटेन्शियोमीटर आताच म्हटलं होतं मी की आयडियल केसेस फॉलो करतं व्होल्टमीटरच्या. सो पोटेन्शियोमीटर डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सर्किट. इट इज नॉट ॲट ऑल गोइंग टू टेक द करंट फ्रॉम द सर्किट. सर्किटपासून तो करंट नाही घेत आहे पोटेन्शियोमीटर. ओके. सो इट ॲक्ट्स ॲज अन आयडियल व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर ॲक्ट्स ॲज अन आयडियल व्होल्टमीटर. इट इज यूज्ड फॉर द ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी आपण हे वापरतो. त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल लिहून घ्या. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर ऑर द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. Now very first point, it is about a potentiometer consists of long wire AB of length L and its resistances are having uniform cross section area A. Four things are there. Wire ची लांबी L आहे. The length of the wire is L. Resistance is R. Cross sectional area uniform cross sectional area A. त्याच्यानंतर काय आपण अप्लाय केले अजून? अ सेल ऑफ युनिफॉर्म ई. ई मीन्स ऑफ ई एम एफ. अ सेल ऑफ ई एम एफ ई हॅविंग इंटरनल रेजिस्टन्स आर. ई एम एफ ई आहे, इंटरनल रेजिस्टन्स आर आहे. हे कनेक्ट केले आपण, कनेक्टेड अक्रॉस ए बी ॲज शोन इन फिगर बिलो. वेन द सर्किट इज स्विच्ड ऑन करंट आय पासेस थ्रू द वायर. करंट त्या वायरमधून पास होतो आय एवढा. आर काय आहे? रेजिस्टन्स. ई काय आहे? ई एम एफ. ओके. सो करंट थ्रू द वायर ए बी, current through AB is equal to
I is equal to E divided by R plus R. Okay, the potential difference across AB is V is equal to IR. पोटेन्शियल डिफरन्स किती असेल ए बीच्या अक्रॉस? डायग्राम बघून घ्या. we will get some idea about the potentiometer. This is the potentiometer. E means EMF, R means internal resistance R. Okay, so wire AB is the wire. Okay, so this much is the wire. This is the length under consideration AC. Okay, AC एवढी लेंथ घेतली आपण, लेंथ एलिमेंट L, याचं क्रॉस सेक्शन एरिया आहे काहीतरी. ओके, आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, करंट थ्रू ए बी. ए आणि बी ह्या पॉईंटमधला करंट जर काढायचं असेल आहे तर हा आहे आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला आय आर. जर आय काढायचं असेल तर काय करतो आपण व्ही बाय आर विच इज इक्वल टू आय. त्याच पद्धतीने आय इज इक्वल टू काय झालं व्ही, ई म्हणजेच व्ही आहे आणि आर, आर म्हणजे काय आहे आर प्लस आर. आलं लक्षात, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द वायर. लक्षात येते. तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बीच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे मग व्ही ए बी विच इज इक्वल टू आय आर. ओहम्स लॉ, कुठला लॉ आहे हा ओहम्स लॉ. ओके, नाव व्ही ए बी इज इक्वल टू एप्सिलॉन आर, एप्सिलॉन म्हणा किंवा ई म्हणा, ई एम एफ आहे ते ई आर डिवायडेड बाय व्ही प्लस आर. राईट, म्हणून त्या एक्सप्रेशनवरून आपण असं सांगू शकतो व्ही बाय एल इज इक्वल टू, जर एलनं आपण डिवाईड केलं दोन्ही बाजूला तर काय येईल मग व्ही बाय एल विच इज इक्वल टू ई आर डिवायडेड बाय एल इंटू आर प्लस आर. सो ॲज लॉंग ॲज ई रिमेन्स कॉन्स्टंट, जोपर्यंत हे ई कॉन्स्टंट आहे, ई मीन्स ई एम एफ, तोपर्यंत व्ही ए बी डिवायडेड बाय एल विल बी रिमेन्स कॉन्स्टंट. व्ही ए बी डिवायडेड बाय एल सुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंट, म्हणजे ही बाजूसुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंट. व्ही ए बी डिवायडेड बाय एल इज नोन ॲज द पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग ए बी. ए बीच्या अलॉंगचा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे हा. पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स चेंज इन पोटेन्शियल अँड डिनोटेड बाय के. ओके, ए बीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे आणि तो डिनोट केला जातो के लेटरनं. पोटेन्शियल ग्रेडियंट कॅन बी डिफाईन्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. मग पोटेन्शियल डिफरन्स जो आहे व्ही ए बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ व्ही ए सी. ते ए सी वायरमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ए आणि सी ह्या ब्लॉकमधला, तर हा लेंथला प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणून व्होल्टेज म्हणा किंवा पोटेन्शियल डिफरन्स दोन पॉईंटमधलं हे लांबीला प्रोपोर्शनल आहे. जेवढी जास्त लांबी तेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा काय अर्थ असतो, द प्रोपोर्शनॅलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. इट मीन्स दॅट ॲज व्होल्टेज इन्क्रीजेस लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस, ॲज लेंथ इन्क्रीजेस व्होल्टेज ऑल्सो increases. Means voltage is directly proportional to length. Thus potential difference between 2 points on the wire is directly proportional to the length of the wire between them, provided the wire is of uniform cross section. वायरचे क्रॉस सेक्शन कसं असलं पाहिजे, युनिफॉर्म असलं पाहिजे. potential difference between 2 points on the wire is directly proportional to the length. लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. and it provides the wire of uniform cross section. the current, आता करंट काय असेल बघा, the current through the wire, okay, the current through the wire is same and the temperature of the wire remains constant. करंट आणि टेम्परेचरचा याच्यावरती काही फरक पडणार नाही. these are the constant things, that should be the constant things. okay, there are different applications also. What are the applications of potentiometer that we will discuss? Uses of potentiometer. First use is to compare the EMF of two cell. हे दोन सेल जर असतील तर यांचं EMF कंपॅरिझन करायचं असेल. EMF म्हणजे काय, तर पोटेन्शियल डिफरन्स इथं किती आहे आणि इथं किती आहे, 10 volts. सो सेम पोटेन्शियल डिफरन्स लाईक दॅट. टू कम्पेअर देम म्हणजेच EMF कंपॅरिझन बाय इंडिव्हिज्युअल मेथड. एका सेपरेट मेथडनं EMF कंपॅरिझन करायचं. कशा पद्धतीनं,
त्या मेथड्स आहेत ह्या. Second method or second application of the potentiometer is to find the internal resistance R of a cell. Some cells are having some internal resistance R. To calculate that internal resistance, potentiometer is used. The third applications of the potentiometer is the voltage divider. Okay, as a voltage divider, potentiometer as a व्होल्टेज डिवायडर. पोटेन्शियोमीटरचे ॲप्लिकेशन्स बघा परत. पोटेन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिवायडर. देन वी हॅव पोटेन्शियोमीटर ॲज अ ॲडिओ कंट्रोल. ओके, अँड पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. सेन्सर मीन्स व्हॉट? सेन्सर मीन्स द डिवाइस यूज टू सेन्स समथिंग. ओके, फॉर द सेन्सेशन पर्पज सम डिवाइसेस आर यूज्ड. ओके, समजा हे डिवाइस आहे आणि याला आपल्याला गॅस सेन्सिंग करायचे असेल, गॅस सेन्सर्स, मिथेन, अल्कोहोल किंवा सो डिफरंट गॅसेस आर देअर. कार्बन डायऑक्साईड गॅस इज देअर. इफ यू वॉन्ट टू सेन्स दॅट CO2, सो वी विल हॅव टू प्रिपेअर द गॅस सेन्सर, CO2 गॅस सेन्सर. म्हणजे याच्यावरती जर कार्बन डायऑक्साईडचे ॲटम्स आले तर काय होईल? कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्युल्समुळं ह्याची सेन्सिटिव्हिटी वाढेल किंवा याचं जी कंडक्टिव्हिटी आहे ती वाढेल. ती कंडक्टिव्हिटी वाढल्यामुळे हा मटेरियल काय शो करेल आपल्याला? काहीतरी इथं इफेक्ट शो करणार आहे. म्हणजे त्याने कार्बन डायऑक्साईडला सेन्स केलं ह्या मटेरियलनं. तर हे सेन्स करते वेळेस इथं आपण पोटेन्शियोमीटरचा सुद्धा वापर करू शकतो. दीज आर फ्यू एक्झाम्पल्स आर दीज आर फ्यू applications of the potentiometer. So in next lecture we will discuss about the applications and merits and demerits of the potentiometer in detail. With this we will stop here. Bye for now and have a nice day. Thank you everyone.